नागपूर शहरातून एक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। 10वी मध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळण्याच्या निराशेतून 15 वर्ष विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना उघड झाली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून विद्यार्थ्यांवरील वाढत्या मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। बजाजनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन सिंग चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेंद्रनगर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे। सान्वी नावाच्या 15 वर्षीय मुलीने आपल्या वडिलांच्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासात सान्वीने गेल्या वर्षी 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती, मात्र तिला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती मानसिक तणावात होती, अशी माहिती समोर आली आहे। याच नैराश्यातून आणि मानसिक दडपणाखाली तिने हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा आणि गुणांचा वाढता ताण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे। तज्ज्ञांच्या मते परीक्षेतील गुण हे आयुष्याचा अंतिम मोजमाप नसून पालक आणि समाजाने विद्यार्थ्यांशी संवाद वाढवण्याची गरज आहे। विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। याच घटनेतून पुन्हा एकदा समोर आला आहे। परीक्षेतील गुणांपेक्षा मुलाचं मानसिक स्वास्थ्य आणि त्यांच्याशी होणारा संवाद अधिक महत्त्वाचा असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत। आमच्या पोलीस स्टेशनला मेडिकल बूथ येथून मर्गची सूचना प्राप्त झाली। त्याच्यात सान्वी यसकडे वय 15 वर्षे राहणार सुरेंद्रनगर या मुलीने घरीच आपल्या गळफास घेऊन सुसाईड केल्याची माहिती मिळाली। त्यावरून आम्ही सदर ठिकाणी गेलो आणि त्या घरी पाहणी केली। तिथे कोणताही सुसाईड नोट वगैरे आढळलेला नाही। सान्वी ही 10वा वर्ग पास झालेली पोरगी होती आणि त्याबाबत जे आहे कारणाबाबत आमचा तपास सुरू आहे। तिच्या आईवडिलांचा डिवोर्स झालेला आहे। आई वकील आहे आणि वडील बिल्डर आहेत। ती मागच्या वर्षी 10वी पास झालेली होती आणि त्याच्यानंतर डिवोर्स झाल्यानंतर आईकडे कस्टडी होती असं आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली, परंतु ती वडिलाकडे येत जात होती आणि 10वीला तिला कमी पर्सेंटेज मिळाले, त्याच्यामुळे ती टेन्शनमध्ये होती असं आम्हाला प्राथमिक माहिती मिळालेली आहे।